चला तर आज आपण बनवणार आहोत आलू पराठे। तर त्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घ्यायचा आणि त्याचप्रमाणे कुकरमध्ये मी इथे बटाटे उकडायला टाकली होती। बटाटे पण उकडून झालेत, मस्तपैकी उकडून घ्यायचे। नंतरनं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे बारीक वाटायचं। त्यानंतरनं एक मोठा बाउल घ्यायचा, त्यामध्ये बटाटे सोलून घ्यायची। सगळी बटाटे चांगली उकडलेली असावीत, नाहीतर मग ती कच्ची राहिल्यावर आपली पोळी फाटते। त्यामुळे बटाटे सोलून घ्यायची। नंतर त्यामध्ये आपण बनवलेलं वाटण टाकायचं सगळं। मग हळद, जिरे, मीठ वगैरे घालून मस्त मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे। आता आपण इथे पीठ मळायला घेऊयात। एका ताटामध्ये मी गव्हाचं पीठ चाळून घेते। त्यामध्ये हळद टाकायची थोडीशी, थोडंसं मीठ, कोथिंबीर, खाण्याचा सोडा टाकून मस्तपैकी मळून घ्यायचं त्याला। हे पहा, अशा प्रकारे मळायचं। चपातीला मळतो अगदी त्याचप्रमाणे मळून घ्यायचं। थोड्या वेळेस भिजत ठेवायचं, म्हणजे आपले पराठे मऊ आणि लुसलुशीत बनतात। तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे। कसा गोळा घ्यायचा, तो असं सॉफ्ट करून त्यामध्ये आपण जे बटाट्याचं मिश्रण बनवलं आहे ते घालून घ्यायचं। अगदी पुरणपोळीप्रमाणे त्यामध्ये टाकायचं आणि आपण जशी पुरणपोळी लाटतो त्याचप्रमाणे ते लाटून घ्यायचं। त्याचं तोंड असं पूर्णपणे बंद करायचं, नाहीतर मग ते फुटताना सगळं बाहेर येतं। मग पोळी लाटताना पण त्रास होतो आपल्याला। पहा, अशा प्रकारे छान अशी गोल पोळी लाटून घ्यायची। तवा गरम झाली की त्याला तेल लावायचं अगोदर, नाही तर पराठा चिकटतो। मस्त तेल, तुमच्याकडे तूप असेल तर तूप लावूनही भाजू शकता। अशा प्रकारे मस्तपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं, जास्त करपवायचा नाही। त्यानंतर सर्व करायचं। बनला आपला आलूचा पराठा।